काल शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जो महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला ती गोष्ट साहजिक होती, परंतु शेवटच्या दिवशी अक्षरशः त्यांनी पाठिंबा दर्शवला आणि त्या अनुषंगाने मला काही लोकांनी विचारणा केली की मी तुमचं त्याबद्दल मत नोंदवा. त्यामुळं आज सर्वांची या ठिकाणी हितकूच साधण्यासाठी आणि विशेषतः मतदारांना माझ्या भावना पोचवण्यासाठी या ठिकाणी मी आपल्यासमोर आलो आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर हे 4 प्रमुख लोक आहेत जे छत्रपती घराणं आहे, शंभूराजे असतील, मकरंदाबा असतील, प्रमुख व्यक्ती आहेत. आणि मकरंदाबांनी आणि शंभूराजेंनी जो या ठिकाणी पाठिंबा दिला तो खरंच त्यांच्या मनापासून दिला का की एक राजकीय त्या ठिकाणी एक दबाव होता आणि त्यामुळे दिला, याचा मतदारांनी खऱ्या अर्थानं जरा अभ्यास केला पाहिजे. या लोकांना जर विचारलं की जर तुमच्या मनातला उमेदवार कोण, तर ते मनापासून जर त्यांनी सांगितलं तर नक्कीच ते माझं नाव घेतील. याचं कारण असं आहे, या सर्वांशी माझे 2 पिढ्यांचे संबंध आहेत. आज मकरंदाबांचे वडील लक्ष्मण तात्या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना माझे वडील त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते आणि मान तालुक्याचे सभापती होते. आमचे 2 पिढ्याचे संबंध आहेत. शिवेंद्रबाबांचे वडील अभयसिंहराजे आणि माझे वडील वर्गमित्र होते. माझं नाव अभयसिंह त्यांच्यामुळेच ठेवलं गेलेलं आहे. उदयन महाराजांचे आणि आमचे परिवाराचेही तशाच पद्धतीचे संबंध होते. शंभूराजे त्या काळात मंत्री असताना शिवसेनेच्या सरकारमध्ये आमच्या आई शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्य होत्या. तर अशा पद्धतीने या सर्वांचं माझं भावनिक नातं आहे. परंतु एक राजकीय कंपल्शन असल्यामुळे त्यांना असं सांगावं लागत आहे की आपण महायुतीच्या म्हणजे भाजपच्या उमेदवाराला सहकार्य करा. परंतु खऱ्या अर्थानं मतदारांनी गेल्या काही दिवसात झालेला संघर्ष अगदी डोळ्यांनी जवळून बघितलेला आहे. आणि माझं मतदारांना एकच आव्हान आहे की तुम्ही या सर्व नेत्यांच्या भावना ओळखा, त्यांच्या शब्दांवर जाऊ नका. त्याचं कारण असं आहे की माणसाच्या मनात राग असला तरी तो व्यक्त करता येत नाही, अशी परिस्थिती या सर्वांची झालेली आहे. आणि जर समजा यदा कदाचित असं होणार नाही, पण जर समजा या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला तर जेव्हा गुलाल खेळला जाईल तेव्हा तो गुलाल खेळत असताना त्या शहरातले नगरसेवक तुम्हाला गुलालात घेणार आहेत का तुमच्या समोर येऊन गुलाल खेळून तुम्हाला चिडवणार आहेत, हे महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी इमॅजिन करावं, लक्षात घ्यावं किंवा याचा विचार करा की येणाऱ्या काळात जर भाजपचा उमेदवार निवडून आला तर त्या ठिकाणी गुलाल खेळताना भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला चिडवणार आहेत आणि आम्ही कसं यांच्या डोक्यावर बसलो, यांनी विरोध करून काय फायदा झाला, अशा टाईपच्या बढाया मारणार आहेत. तिथं या ठिकाणी येऊन तुमच्या समोर शेड्डू ठोकला जाणार आहे आणि त्या ठिकाणी बंदूक चालवली जाणार आहे आणि ती बंदूक एका बाजूला फलटणच्या दिशेने, दुसऱ्या बाजूला सातारच्या दिशेने, तिसऱ्या बाजूला वाईच्या दिशेने, पाटणच्या दिशेने दाखवली जाणार आहे. आणि हे तुम्ही डोळ्यांनी अनुभवाल. तर असं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्या नेत्यांची प्रतिष्ठा खऱ्या अर्थाने यातच आहे की तुम्ही या ठिकाणी भाजपचा पराभव केला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात सुद्धा 2029ला तुमच्याच नेत्यांना अनेक अडचणी या ठिकाणी वाढणार आहेत. सत्ताधाऱ्यांच्याच पक्षातला काही छुपा पाठिंबा तुम्हाला मिळतोय अशी चर्चा त्यात पण असतील ना 2. जसं प्रत्येक पक्षामध्ये नाराज गट असतात तसं त्यांच्या पक्षात पण नाराज गट असतील ना. जे त्यांचे मतदार आहेत ते मतदार त्यांनी पर्यटनासाठी नेले, त्यावर काय सांगाल आपण? आता त्यांच्याकडे 650 पेक्षा जास्त संख्याबळ आहे. जिंकायला 450 पाहिजे. आमच्याकडे 190 संख्याबळ आहे. एवढं असूनही तर त्यांना जर सगळे मतदार घेऊन जायला लागत असेल, पळवून न्यायला लागत असतील, याचा अर्थ डर गए और ये डर जरुरी है. मतदारांना या राज्यातले सगळे मंत्री खरं तर हा आचारसंहितेचा गुन्हा आहे की मतदारांना सांगतात की तुम्ही मत दिलेलं आम्हाला कळतं. जर गुप्त मतदान पद्धती या ठिकाणी असेल आणि जर मंत्रीच म्हणत असेल की तुम्ही मतदार दिलेलं आम्हाला कळतं, तर हा आचारसंहितेचा भंग आहे आणि या गुप्त मतदान पद्धतीला मग अर्थच नाही राहिला. तरीही मतदारांना सांगू इच्छितो, या ठिकाणी कसल्या परिस्थितीत मत कुणाला दिलं हे कळत नाही. ही गुप्त मतदान पद्धत आहे.
या ठिकाणी कोणताही पक्षाचा व्हीप चालत नाही, कारण आवाजी मतदान नाही. त्यामुळं कुणीही घाबरण्याचं काही कारण नाही. दुसरं महत्त्वाचं गोष्ट, जर मतदान दाखवण्याचा प्रयत्न झाला, मत दिल्यानंतर एजंटला मत दाखवण्याचा प्रयत्न झाला तर ऑन द स्पॉट गुन्हा दाखल केला जाईल, अशी सूचना रिटर्निंग ऑफिसर जिल्हाधिकारी सांगली यांनी दिलेल्या आहेत. कारण कुणीही जर त्या ठिकाणी मत मी दिलंय म्हणून पोलिंग एजंटला दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्यांच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल करून जेलवारी त्यांना मिळेल, अशी या ठिकाणी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे.